लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण पाहायला मिळते आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडलेले आहेत। कांदा निर्यात बंदी उठवून योग्य भाव देण्याची मागणी हे सगळे संतप्त झालेले शेतकरी करतायत। लासलगाव बाजार समितीजवळ शेतकरी आंदोलन करतायत। हे दृश्य सध्या आपण बघतोय। आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्याशी जोडले गेलेत। रईस, काय नेमक्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, कशा पद्धतीने त्या ठिकाणी लिलाव बंद पडले? व्यक्ती आपल्याला माहित आहे का गेल्या 11 दिवसापूर्वी देशांतर्गत कांद्याचे भाव स्थिर राहावे यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 100% बंदी आणली होती। याच्याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील सर्व बाजार समितीमध्ये रोज कांद्याचे भाव दिवसेंदिवस पडत आहे। त्यातच आज जेव्हा आज आठवड्याचा पहिला दिवस होता, आज लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा घेऊन आले होते आणि आज कांद्याला सरासरी 2100 रुपये भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कांदा लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले। एकूणच आपण पाहतोय का शेतकऱ्यांचा हा संताप आता वेगवेगळ्या ठिकाणी उमटत असून या कांद्याला 15 दिवसापूर्वी 3,500 ते 4,000 रुपये भाव मिळत होता, त्याच कांद्याला आज 1500 ते 2,000 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले। जी, बाजार समितीकडून शेतकऱ्यांना चर्चा करण्यासंदर्भात, बैठक करण्यासंदर्भात काही आमंत्रण दिलं गेलंय? आता शेतकरी जे ठिय्या आंदोलन करतायत त्यांच्या सोबत बाजार समिती प्रशासन बोलत आहे, पण शेतकऱ्यांची ऐकीच मागणी आहे का कांद्यावर जी निर्यात बंदी ते सरकारने उठून आमच्या कांद्याला योग्य भाव मिळावा। कारण की आधीच गारपीट आणि अवकाळीमुळे आमच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जे कांद्या आमच्या हातात उभे आहेत त्याला तरी योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। बरं, कधीपर्यंत लिलाव बंद राहू शकतात? आता सध्या तरी लिलाव बंद आहे। जोपर्यंत हे आंदोलन शेतकरी पाठीमागे घेत नाही तोपर्यंत लिलाव बंद राहणार आहे। जी, एकंदरीत लासलगाव बाजार समितीच्या समोर अशा पद्धतीने सध्या शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कांदा निर्यात बंदीचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा रद्द केला जावा अशी मागणी त्यांची आहे।